हॅलो गायज, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारे विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे 3 प्रकार: मुख्य गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण म्हणजे रंग, रूप, आकार, प्रकार, गुण, दोष, चव, अवस्था, स्वभाव यावरून जर त्याचं जर विशिष्ट असं वर्णन होत असेल तर ते गुणविशेषणमध्ये येतं. संख्याविशेषणमध्ये संख्येत मोजता येणाऱ्या नामांची संख्यात्मक माहिती सांगणारी म्हणजे ते संख्याविशेषण. सार्वनामिक विशेषणमध्ये मूळ सर्वनामांचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ते सर्वनामिक विशेषण होते. म्हणजे तो मुलगा हुशार आहे, त्या मुलाबद्दल सांगितलं जाते म्हणजे तो मुलगा. असं काय आहे तर ते मूळ सर्वनाम आहे, तो, ती, ते हे सर्वनाम आहे, पण त्या सर्वनामांचा विशेषणासारखा उपयोग केला गेला आहे म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण म्हणायचं. नंतर संख्याविशेषणाचे खालील काही ते प्रकार पडतात तर 5 प्रकार मेन पडतात: गणवाचक, क्रमवाचक, आवृत्तीदर्शक, पृथक्वाचक, अनिश्चित. आणि गणवाचकाचे पुन्हा 3 प्रकार पडतात: पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्यवाचक. पूर्णांक म्हणजे मानव, प्राणी, पक्षी यांसारख्या वस्तूंची संख्या पूर्णांकातच घ्यावी लागते. म्हणजे 100 माणसे, 100 प्राणी, 100 पक्षी हे पूर्णपणे पूर्णांकातच घ्यावे लागते. त्याला म्हणायचं पूर्णांकवाचक. म्हणजे अर्धी, अडीच, 2 म्हणजे 2, 3 असं पूर्ण संख्या घेतो आपण. अर्धी, अडीच किंवा पावशर असं घेत नाही ते संख्या मोजताना, त्याला पूर्णांकवाचक म्हणायचं. अपूर्णांकमध्ये भाकरी, चपाती, लाडू तसेच काही पदार्थ यांची मोजतात ते मोजमाप कशी केली जाते तर अपूर्णांकमध्ये म्हणजे 2.5, चतकोर, 3.5 असं. साकल्यवाचकमध्ये सर्व संख्येचा उल्लेख यातून होतो म्हणजे 5, 10, 2, 3 असा. क्रमवाचकमध्ये विशेषणांना रा, ला, वा यासारखे काय असतात तर प्रत्यय जोडलेले असतात क्रमवाचकमध्ये. क्रमवाचक तुम्हाला नावावरून समजत असेल की पहिला क्रम, दुसरा क्रम, तिसरा क्रम, चौथा क्रम, 5वा क्रम, 10वा, 6वा असं. म्हणजे रा, ला, वा हे काय जोडलेले असतात तर विशेषणांना प्रत्यय जोडलेले असतात. आवृत्तीदर्शकमध्ये विशेषणांना पट, पदरी, वारी, गुणित यांसारखे प्रत्यय असतात. आवृत्ती दाखवते, दुहेरी आहे, नऊवारी, चौपदरी. पृथक्वाचकमध्ये यात पहिल्या संख्येची पुनरावृत्ती होते म्हणजे 2, 2, 1, 1, 5, 5 पहिला शब्द आहे त्याची पुनरावृत्ती केली जाते. अनिश्चितमध्ये वस्तू जरी संख्येत मोजता येत असली तरी तिचा निश्चित आकडा सांगितलेला नसतो. सर्व म्हणजे किती, सर्वमध्ये किती येतात माहीत नाही. काही म्हणजे काहीमध्ये किती आहेत आणि किती नाहीत हे माहीत नाही. म्हणजे निश्चित असा आकडा माहीत नाही. पण ती संख्या जरी वस्तू संख्येत मोजता येत असली तरी तिचा निश्चित आकडा माहीत नाही. थोडी म्हणजे थोडीमध्ये किती, सगळेमध्ये किती, 10 किंवा